नांदेड़ जिले में कांधार तालुका के बोरी खुर्द गांव में भारी बरसात होने के कारण गांव में तालाब फूटने से गांव और खेतों में पानी भरा। खेती का बड़ी मात्रा में नुकसान हुआ। 24 घंटे लौट न होने के बाद प्रशासन अभी तक गांव नहीं पहुंचा है। बोरी खुर्द तालुका कंधार जिल्हा नांदेड माळा कोळी आणि बोरीच्या शिवरचा जे पाझर तलाव होता आणि दुसरा पाझर तलाव पाच पिपळीचा, हे दोन्ही पाझर तलाव फुटून बोरीच्या शिवारामध्ये इकडली साईड 3 एकर, इकडली साईड 3 एकर काही ठेवलं नाही, पीक ठेवलं नाही, वावर ठेवलं नाही, काही ठेवलं नाही। तरी शासनाने ताबडतोब याची दखल घेऊन गावाजवळचा पूल सुद्धा पूर्ण दोन्ही साईडने खचून रस्ता सुद्धा कंधारला जाण्यासाठी बंद झालेला आहे। तरी शासनाने तहसीलदार साहेब, कलेक्टर साहेबांनी ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्याची नुकसान भरपाई ताबडतोब द्यावी, एवढीच कळकळीची विनंती आहे। गावाला येण्या जाण्यासाठी आता कोणता रस्ता आहे? रस्ताच नाही, कुठलाच रस्ता नाही। माळा कोळीकून नाही, कंधारकून नाही, उमरजकून नाही, कुणीकूनच नाही। गावातच बसून राहायचं काम आहे आम्हाला। ही घटना रात्री किती वाजता झाली? ही रात्री 2च्या सुमारास। याच्या अगोदर काही प्रशासनाने पाझर तलावाची चौकशी पाहणी केली होती? कोणी आलं नाही, प्रशासनाचा कोणी माणूस आला नाही, काही नाही। फक्त व्हॉट्सअपला ग्रुपला सूचना आलेल्या तहसीलदार साहेबाच्या, तलाठी साहेबाच्या। मनार तलावच्या मोठ्या मोठी वाहन धरणाच्या, आमच्या छोट्या धरणाच्या कुठलीही काही चौकशी केली नाही। म्हणजे तुमचा पाझर तलाव जो फुटला, त्या पाझर तलावाची जे काहीच पाहणीच केली नाही? काहीच नाही। ढगफुटी झाली, ढगफुटी होऊन पाझर तलाव दोन्ही फुटून गेले। गावचं काय नुकसान? गावचं नुकसान भरपूर माल आहे का? शेती काही ठेवली नाही दोन्ही साईडची। जे नंदूतांड्यापासून येणारा जे होळ आहे, ते दोन्ही साईडची शेती पूर्ण खसाडून गेलेली आहे आणि मन्याड नदीच्या कडेचा पूर्ण शेती गेली। आणि आमचं गाव इकडून मन्याड आहे आणि इकडून नाला आहे, दोन्हीच्या याच्यावर आहे। त्याच्यामुळे दोन्हीकडे मन्याडला पाणी जास्त झालं की नाल्याचं पाणी तुंबतोय आणि घराघरामध्ये आणि येते, त्यामुळे संसार सुद्धा आमचे उघड्यावर पडलेले आहेत। मातंग समाजाच्या वस्तीमध्ये पाणी शिरलंय, मग महारोडा समाधी पाणी शिरलंय, इकडे वरी वस्तीमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे।